लय मोठी साईज आहे ना. हो बघा किती मोठा मासा आहे. काटला मासा पहिल्यांदाच भेटलाय या वर्षातला. तर साईज बघा काटल्याची. पण घेतलाय काटला मासा. आता आहे ना नदीवरती आलोय आणि हे बघा दोघं जणच आलोय, रोहिदास आणि मी. जे आजच्याला पिंकी आणि शालू काय आले ना, ते गेले जरा बाजारामध्ये कपडे आणायला, त्याच्यामुळे ते काय आले नाही. तर आलो आम्हीच माशाला. आणि बघू आता ना टुपं घेतोय पाहिलं तर आम्ही फुगून. हे बघा आणि जाळे पण आणल्यात, मोठी मोठी जाळे आणल्यात आजच्याला. 4 ते 5 बोटीचे आहे ना जाळे आणल्यात, म्हणजे मोठीच मारेची थोडी जाळे आणल्यात आजच्याला. आणि ह्या साईडला आहे ना थोड्या वेगळ्या जागेमध्ये आलोय आणि लांब पण आलोय. बघू आता ह्या साईडला मासे भेटतात का, आणि भेटलेच तर तुम्हाला ना दाखवणार आहे सगळं काय. बघा ह्या साईडला ना एकदम मस्त लोकेशन आहे, आणि या साईडला आहे ना असा निवारा पण आहे, आणि या साईडला जरा वारं कमीच लागतंय. तर अशा कोपऱ्याला ना जाळी लावायच्यात, आणि अशा कोपऱ्यामध्ये ना मासे भेटू शकतात. बघू तिकडं वरती सुद्धा आहे ना जाऊन बघणार आहे जाळी लावायला. पहिलं तर आहे ना आम्ही घेतोय आता टुपं फुगून. आता आहे ना सगळं उरकलंय. हे बघा टुपा पण घेतलं फुगून दोन्ही पण, आणि जाळे पण त्या साईडला घेऊन ठेवलं बघा इथं समोरच. उतरायचंय पाण्यामध्ये लगेचच, आणि आजच्याला ना तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. बघू कोणते मासे भेटतात या साईडला. जाळे तर आणल्यात, थोडी मोठ्या साईजचे जाळे आणल्यात, आणि मासे तर बघू कोणते आणि किती भेटतात ते सगळं काय आहे ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आहे ना पाण्यामध्ये पण उतरलोय. हा बघा टुपावरती घेतल्यात जाळे आता. दोघांनी 2 जाळे घेतल्यात, पण एकच जाळ आहे ना जवळजवळ आहे ना 5-5 ते 6-6 किलोचं एकच जाळ. इतकी मोठी मोठी जाळे आहेत आजच्याला दोन्ही पण. तर पहिलं तर आहे ना या साईडला आम्ही जाळे लावणार आहे इकडं, आणि बघू तुम्हाला दाखवतंय सगळं काय कोणते मासे भेटतात ना ते तुम्हाला ना सगळं काय दाखवणार आहे आजच्याला. पहिलं तर त्या साईडला जातोय आणि तिकडे जाऊन आहे ना जाळे लावू. बघू जमलं तर तुम्हाला जाळे लावता वेळेस सुद्धा दाखवतोय, थोडंफार जसं जमन तसं दाखवतोय आजच्याला. ते ना आता मासे बघतोय आम्ही. एखाद्या साईडला दिसला ना मासा वरती असा आलेला, मग गॅरंटी पण वाटते की तेवढ्या जागेमध्ये ना मासे भेटतील, आणि तिथंच जाळे लावायच्यात आता. बघू तिकडं पहिलं तर वरच्या बाजूला जाऊ. आणि आता आहे ना आम्ही पण आहे ना एकदमच असं कडेकडेने चाललोय, कारण तर आहे ना अशा मध्ये भागून गेलो ना आपण तर मासे ना असे पळून जातात. माशांना तर लगेचच कळतंय, कारण तर आहे ना हे पाणी असं हालतंय आणि मासे ना बिचकतात आणि पळतात. त्याच्यामुळे ना असंच हळूहळू जायला लागते असं कडेकडेने, आणि मग एकदमच सुरुवात करायची बघा. इथून असं एवढ्या जागेमध्ये जाळं लावायचं आहे. इथून तर समोरचं मोठं झाड दिसतंय ना तिथपर्यंत जाळे लावायच्यात. बघा केली आता सुरुवात जाळे लावायला. पहिलं तर आहे ना एक राऊंड असाच रोहिदास लावून घेतोय त्या समोरच्या आहे ना झाडापर्यंत, आणि मग त्याच्यानंतर मग हे मी लावणार आहे. हे बघा हे माझ्या मांडीवरती आहे, हे लावायचं आहे. त्याच्यानंतर पहिलं एक राऊंड होऊन द्या आणि मग हे लावते. माझं तर जाळं झालंय टाकून, आता गोल राऊंडला टाकलंय मी जाळं. आता दादा जाळे टाकतोय त्या साईडला. आता आहे ना जाळे लावून अर्धा तास तर झालंय, आणि आता आहे ना जाळे काढायला सुरुवात करणार आहे आम्ही. बघू किती मासे भेटतात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय. इथून काढून सुद्धा आहे ना दुसऱ्या बाजूला लावायच्यात, आणि असंच आहे ना आजच्याला मासे जमा करायच्यात. कारण तर असेच आहे ना मासे भेटतात या साईडने ना काढून दुसऱ्या बाजूला लावायच्या. तिकडे किती भेटतात त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला असे ना जरी एक 1-1.5 2-2 किलो घावले ना तरी सुद्धा ना भरपूर होतील दुपार 3 ते 4 वाजेपर्यंत. बघा हे इतकं जाळे काढल्याच्या नंतर एक मासा लागलाय. कोळशे म्हणतात त्याला. हे बघा एकदम भारी दिसतोय हा मासा, आणि नदीचा गावरान मासा आहे हो. हे बघा असेच मासे जमा करायला लागल्यात. आताशी एक भेटलाय बघा इतकं जाळ काढल्याच्या नंतर. लय मेहनत लागते मासे पकडायला, तर मासे ना आता भेटत पण नाही जास्त थंडीमुळं. आणि जर 1-1.5 किलोचाच मासा भेटला तर मग तोच सगळ्यात मोठा असणार. तोच मासा, जास्त काही मोठे पण भेटत नाही. अचानक भेटले तर भेटले, नाहीतर मग नाहीच भेटत. 1-1.5 किलोपर्यंत जास्त भेटतात पाण्याला.
बघू अजून जर मासा दुसरा भेटलाच तर तुम्हाला दाखवतो. जाळे ना सगळे झालेत काढून आणि मासे तर 2च भेटल्यात. दुसरं त्याच्यानंतर एक मासा भेटलाय त्याच्यापेक्षा आहे ना मोठा आहे तो. आता दुसऱ्या बाजूला चाललोय तिकडे वरच्या बाजूला आणि तिकडे झाले ना जाळे लावून मग परत एकदा ना त्या साईडला लावणारे जाळे बघू त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता आहे ना त्या साईडने जाऊन आलोय. त्या साईडला आहे ना जाळे लावलेले. त्या साईडला सुद्धा आहे ना 4-5 मासेच भेटले आणि त्याच्यानंतर आलोय आता इकडं खालच्या बाजूला. एवढ्या जागेमध्ये आहे ना जाळे लावणार आहे आणि मग बाहेर निघणार आहे. बघू आता मासे किती भेटतात. आतापर्यंत आहे ना थोडेच मासे भेटलेत, जास्त काय भेटले नाही. आता ह्या कोपऱ्यामध्ये जाळे टाकायच्यात, बघू किती मासे सापडतात. त्या साईडला दादा जाळे टाकतोय. यो कोपरा कोंडून घेतलाय आता. एवढे जाग्यात जाळी टाकायच्यात. तिकडे दादाने कोंडून घेतलाय कोपरा. मासे तर वरती निघताना दिसतात. बघू आता काय भेटतात का नाही. आता आहे ना इथं जाळे लावलेली तर बघा तिकडे न रोयदासला एक मासा भेटलाय. तो जवळून जाऊन आहे ना तो मला दाखवतोय. चांगला मोठा खावले भेटलाय. हे बघा किती मोठा आहे बघा. तरी सुद्धा आहे ना अर्धा किलोचा एकच आसन. तो मोठा आहे ना चांगला. हो बघा कवडस आहे आणि साईज बघा किती मोठे. अर्धा किलोचा एकच आहे. अर्धा किलोच्या सुद्धा आहे ना एखाद्या वेळेस जास्त होईल तो. या कोपऱ्यामध्ये आहे ना चांगले मासे निघायचे, वरती आलेले दिसायचे आम्हाला. तर जाळे लावल्यात आणि एक तर भेटलाय मासा लगेचच. तिकडं पण एक मासा भेटलाय. बारक्या साईजचा आहे म्हणायला, जास्त काही मोठं नाही. आता आहे ना इथं सुद्धा आहे ना ते थर्मासचं दिसतंय ना, ते सुद्धा आहे ना मासा तर ओढतोय तिथं. आता बघू कोणता आहे मासा. 2-3 आहे ना मासे चांगलेच भेटलेत, चांगले मोठे मोठे भेटलेत खवले. आता तरी मोठा मासा दिसतोय. मोठा मासा आहे बघा. एक मोठा सुद्धा मासा अडकलाय वाटतं, पण कोणता आहे माहिती नाही अजून. बघ बरं चांगला अडकलाय का. पण अडकलेला नाही दिसत बरोबर. जरा थांब वाटलंच तर. मोठाच वाटतोय ना मासा. मासा तर आहे ना चांगलाच मोठा वाटतोय आणि जास्त अडकला पण नाही वाटतं तो. हे जाळ आहे ना चांगलं आता आहे ना असं गुंडाळून घ्यायला लागणार आहे. लय मेहनत लागते. असं जर मोठा असा अचानक मासा भेटलाच ना तर मग सगळे जाळ आहे ना एकाच ठिकाणी असे ओढून ओढून घ्यायच्यात आणि मग ते असं मासा आहे ना गुंडाळतोय. आता बघा त्या साईडला आहे ना रोयदास असा गुंडाळून घेतोय तो मासा. असा या साईडला असा ओढा हळूहळू, मग असं आहे ना ते गुंडाळून चांगला मासा आलाय ना वरती. कोणता आहे, काटलाय का काय? कटला आहे मासा. काटलाय ना बघा. पहिल्यांदा या वर्षातला काटला मासा भेटलाय या सीजनचा. हे बघा चांगलीच मोठी साईज आहे. थांब जरा. त्याची ना ताकद कमी होत नाही, पण चांगला अडकलाय आता ना. अडकलाय आता चांगला. लय मोठी साईज आहे ना. मोठा आहे कटला. 5-6 किलोचा तरी असनच असं तर वाटतोय. बघा जबरदस्त लय मोठा मासा भेटला आम्हाला. मागासपासून फिरतोय आणि आता बघा शेवटच्या टायमिंगला बघा चांगलाच मोठा मासा अडकलाय. घेता येईल ना मांडीवरती. हा त्या खालच्या बाजूने पण एक हात घाल. हो बघा किती मोठा मासा आहे. काटला मासा पहिल्यांदाच भेटलाय या वर्षातला. तर आता आहे ना तो गांजेमध्ये काढून ह्या जाळ्यामध्येच घेणार. तर गांजेमध्ये नाही जमायचं काढायला. हे ना जाळं आपल्याला डायरेक्ट बाहेर घ्यायला लागणार आहे.
फडक्यातच हे सगळे ना जाळं काढून घेतो आता आम्ही. तसं काही जमायचं नाही, कारण तर आहे ना लय अडकलाय तो, आणि बाहेर जाऊन आहे ना ते सगळं पूर्ण जाळ आहे ना नीट आणि काढायला लागणार आहे. आता आहे ना पाटक्याने मी दुसऱ्या बाजूने ना जाळ काढून घेतोय, आणि त्याच्यानंतर आहे ना तो मासा घेऊन आहे ना डायरेक्ट बाहेर जाणार आहे. आता घेतोय पाटक्याने जाळ काढून. आताच्या वेळेस आहे ना जाळ सुद्धा एकच लावलेलं, आणि एका जाळ्यामध्ये इतका मोठा मासा लागलाय ना, लय मोठा मासा लागलाय. आणि ते जाळ्याची साईज आहे ना पाच बोटीचं जाळ येते, आणि मोठ्याच मारायचं होतं म्हणायला, तरी सुद्धा आहे ना त्याच्या मापाचं अजिबातच नाही, बारक्या साईजचं होतं. त्याला ना चिलापी किंवा खवले लागतात, आणि त्याला आजच्याला ना काटला मासा लागलाय. तर आता घेतोय मी या बाजूने ना जाळ घेतोय काढून, आणि डायरेक्ट जाऊ बाहेर मासा काढायला. आणि आम्ही बाहेर पण निघालोय, आणि त्या साईडला बघा रोयदस पण आलाय. ते जाळ घ्यायचंय, त्याच्यामध्येच आहे ना तो मोठा मासा आहे काटला. एका हातामध्ये नाही येत पकडता, लय वज आहे. आता आहे ना हा मासा काढून घ्यायचा आहे पहिला तर, आणि थोडे मासे आहेत तिकडं, ते तुम्हाला ना थोड्या वेळाने दाखवते. तिथे गांजोमध्ये ते जाळ घेऊन येते पहिलं तर. आता आहे ना टुपांचे पण हाव सोडतोय लगेचच, कारण तर आहे ना मार्केटला पण जायचंय आता, मासा भेटलाय त्याच्यामुळं. नाहीतर आहे ना ह्याच्या अगोदर आहे ना मासे एकदम कमी सापडलेले, तुम्हाला दाखवते आता. बारीक बारीक मासे होते ते पण खवले, आणि त्याच्यानंतर आहे ना शेवटला एक चांगलाच मोठा मासा भेटलाय काटला तो पण. तर आता घेतोय आम्ही इतक्यातच तो मासा काढून घ्यायला लागणार आहे. लय अडकलाय तो जाळ्यामध्ये, आणि डायरेक्ट बाहेर आणलाय बघा. आणि ह्या पिशवीमध्ये आहे ना पहिला तर घेतोय काढून मासा तो. ह्या वर्षातला आहे ना पहिल्यांदाच मासा भेटलाय बघा, तुम्हाला दाखवतो आता. एकदम खाली असन ना मासा, हा खाली खाली आहे एकदमच. हो बघा अजून जिवंत आहे बघा, आणि काटला मासा आहे ना लवकर काही मरत नाही. हो बघा किती मोठी साईज आहे बघा, एकदम मोठ्या साईजचं आहे. तर आज मार्केटला जायचं आहे ह्या साईडने. जाळ तर एखाद्या वेळेस ना फाटणारच आहे नाही का. बघू जमलं तर उगून काढतोय आम्ही, नाहीतर फाडायलाच लागणार आहे. कारण तर आहे ना मासा आहे ना तो मोठा आहे, आणि जाळे बारीक, तर त्याच्यामुळे ना जास्तच अडकलाय तो. हो बघा किती मोठा आहे, साईज बघा काटल्याची. निघन का नाही उगून असं जाळ, का तोडायलाच लागन? तोडायला लागेल जाळ. जाऊन दे, आता घेतोय आम्ही, तोडणारच आहे ते जाळ, कारण तर इतका मोठा मासा भेटलाय, आणि आता काहीच टेन्शन नाही. बघतो आता मी पण घेतोय एका बाजूने काढून. आता आहे ना उगवूनच काढणार आहे आम्ही तो मासा, कारण तर जाळ पण तुटायचं नाही. फक्त आहे ना शेवटचा पदर राहिलाय बघा, आता झालेच. बघा एक नंबर साईज भेटली काटल्याची, आणि अजून सुद्धा ना जिवंत आहे, अजून पण जिवंत आहे बघा. लय मोठा आहे, 5-6 किलोचा तरी असन. हा असनच, हे बघा 5-6 किलोचा तर नक्कीच आहे बघा, इतकं मोठं. आणि पहिलं तर आहे ना आम्हाला वाटलेलं की बारकाच मासा आहे, रोदासला तर आधी वाटलेलं की बारकाच मासा आहे, पण त्याच्यानंतर आहे ना त्याने वरती जाळं उचललं ना, तर लय मोठा मासा म्हणून त्याला दिसला. आता ना गांजोमध्ये घेतोय ठेवून आम्ही, कारण तर उरकायचं अजून टुपांची आहे ना हवा पण सोडायची. जिवंत राहील ना, हा जिवंत राहीन तोपर्यंत. मार्केटला जास्त वर जिवंत राहील असा. जिवंत ठेवतोय इकडं पाण्यामध्ये. इथं पहिला गांजो आहे, लगेचच हलवायला लागले बघा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मासे आहेत, ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. पहिलं आहे ना सगळं उरकून घ्यायला लागणार आहे आम्हाला पटापट आता. आणि भाकर पण आणलेले, पहिलं जेवण पण घ्यायचं आहे अजून आम्हाला. भाकर आणली घरनं.
आता आहे ना जेवायचं आहे, तर एक मासं पण भाजणार आहे आम्ही. आता आहे ना सरपण घेऊन येतोय मी पाटक्याने, आणि मग भाकर खाऊन येणं जायचं आहे मार्केटला. सरपण आणतोय मी, तोपर्यंत आहे ना रोहिदास तिकडं मासा घेतोय काढून ह्याच्यामधनं गांजोमधनं. आता बघा इस्तू पण पेटायला लागले चांगले. आता घेतोय सरपण लावून पाटक्याने आणि मासा भाजू. दाखव बरं मासा. ते कोळस काढला एक गांजवातून. आता इस्तू चांगले पेटले, मासा ठेवून घेतोय. बघा कोळस मासा आहे. आता ना मासा भाजतोय तोपर्यंत मग आम्ही ना घाडे मारतोय टोपांच्या, हवं तर सोडले. आणि परत त्या पिशव्या पण घेतोय भरून. मग भाकर खाऊन झाली की लगेचच आहे ना जायचंय मार्केटला. आता आहे ना मासा पण भाजलंय. आता रोहिदास आणतोय. आता ह्याच्यावरती ते पेटायचं नाही ना, त्याला इस्तू पण आले. खालच्या साईडने सुद्धा आहे. पलटी कर बरं. हे बघा मासा आहे ना मस्तपैकी भाजलाय. आणि आता आणली भाकर आम्ही. भाकर पण आणले. हे बघा या जेवायला. आता आहे ना जेवायला बसलोय आम्ही. हे बघा घरनं दिलेले भाकर, आणि त्याच्यामध्ये ना भेंडीची भाजी पण आहे थोडी. आणि इकडे नदीवरती आम्ही भाजलाय मासा. आता जेवण घेतोय आणि लगेचच आहे ना मार्केटला पण जायचंय. या जेवायला आता. आता ना जेवण झालंय. ह्या 2 पिशव्या भरल्यात बघा, आणि अजून सुद्धा ना एक माशांनी भरणार आहे. या 2 लावून घेतोय आणि मासे परत काढायच्यात पण या पिशवीमध्ये. पिशव्या आता झाल्यात लावून दोन्ही बाजूने बघा, घेतल्यात लावून. आता इतक्यातच आहे ना मासे घेतोय आम्ही काढून. तिकडे ते आता ना रोहिदास चाललाय मासे आणायला. त्या पलीकडच्या गांजामध्ये ना थोडे कमी मासे आहेत, पण कोळशी आहे त्याच्यामध्ये, मोठे मोठे कोळशी आणि खवले मासे आहेत. कवडस म्हणते त्याला. तुम्हाला दाखवतो आता जवळ आणल्याच्या नंतर. लय दिवसातून आहे ना हे असे मासे भेटलात. मग काटला भेटलाय मेन तो पण बरेच दिवसानंतर, आणि तो पण आहे ना एकदमच मोठ्या साईजचा. हो बघा ते बरं. पिशवीमध्ये तर एकच बसलंय. आणि त्याच्यानंतर हे थोडे मासे झाले बघा. सगळ्या पिशव्या लावून घेतल्यात आम्ही, आणि आता निघालो आता मार्केटला. चला मार्केटला गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय. आता ना मार्केटला पण येऊन पोहोचलोय. हे बघा चला खाली जाऊन आहे ना तुम्हाला दाखवतोय. पाटीमध्ये काढता वेळेस शालूने बघा मासे घेतले काढून पाटीमध्ये. बघा पाटीमध्ये ना काटला काढून घेतलंय, आणि जिवंत बघा मासे आहेत. या साईडला ना कवडस मासे आहेत आणि कोळस, आणि एक काटला. सगळे मासे ना जिवंतच आहे अजून. आणि त्या साईडला बघा चिल्लापे बघा किती आहेत. जास्त करून ना फक्त चिल्लापीच आहे, दुसरे काही वेगळे मासे नाही, फक्त चिल्लापी आहे बघा. आणि वेगळे मासे फक्त आमचेच आहेत. थोडे खवले आहेत आणि एक काटला मासा. तसं समोर सुद्धा आहे ना, त्या साईडला सुद्धा आहे ना मासे आहेत, आणि त्या साईडला थोडे वेगळे मासे आहेत म्हणायला. तिकडं त्या साईडला सुद्धा बघा मासे बरेचसे आहेत, आणि समोर आहे ना मरळ पण दिसते यांच्या जवळ बघा इथं. आणि आमच्या माश्या तिकडे आहेत पलीकडं. बघा काटला होता ना तो कापून घेतलाय, आणि गिराईक बघा किती आलंय काटल्यासाठी. काटलाय ना मार्केटला काही भेटत नाही जास्त, आणि तो पण ना नदीचा, इंद्रायणी नदीचा काटला मासा.
बघा आजच्याला मोठा मासा होता ना, तो पिंकीनेच कापला वेळेवरती. आता आहे ना निघालो आम्ही घरी आणि मासा तर संपलाय बघा. पण पिंकी आणि चालू आहे ना रिक्षाला येते आणि आम्ही चाललोय आता गाडीवर. गाड्या काही दोन आणल्या, एकच आणलेले. चला आता घरी चाललोय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.